तुमचा खूप कोटींमध्ये लॉस झाला होता. तर असं कशामुळे झालं होतं किंवा काय झालं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला हे फेस करावं लागलं? घरातल्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं तुझे काही ग्रह खराब आहेत. मित्रांना विचारलं तर मित्रांनी सांगितलं की हा धंदा तुझ्यासाठी नव्हता. ते कसं झालं काय झालं तर पुण्याच्या जवळचा दौंडच्या जवळचा एक माणूस आहे, त्याच्याकडे मला माझा एक त्यावेळेसचा बिझनेस पार्टनर होता, तो घेऊन गेला. त्यांनी सांगितलं की ह्याचा ऑलरेडी दुबईमध्ये सेटअप आहे मोठा व्यवसायाचा एक्सपोर्टचा, आपण याला आपला माल देऊ, याला आपले पैसे देऊ, तो माल एक्सपोर्ट करून देईल. आणि विजन एकच होतं त्या दोघांचंही की महिन्याला 12 लाख रुपये आम्हाला मिळतील. आणि ते करत करत अशी वेळ आली की तो कर्ज टोटल 11 करोडवर गेलं. म्हणजे 12 लाख कमवायला गेलो होतो, कर्ज आणि लॉस मिळून 11 करोडवरती फिगर गेली. आम्हाला कळेपर्यंत सगळं हातातून निघून गेलो होतं. आणि हे किती वेळा झालं तर साधारणपणे माझ्या 6 ते 8 महिन्यात झालं. सो इट वॉज अ कम्प्लीट टर्न अराउंड फॉर मी. म्हणजे एक पॉईंट असा आला की मी सुसाईड करायला रेल्वे स्टेशनवर गेलो, कारण ऑप्शन दिसत नव्हते. 11 करोड रुपये मी म्हटलं, घरातल्यांना सांगितलं घरातले माझ्याही सुसाईड करतील 11 करोडचा लॉस आहे म्हटल्यानंतर, आणि मार्गच दिसत नव्हते. पण नंतर मी जेव्हा मला अजूनही आठवतं, मी जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर उभं होतो, ठाणा रेल्वे स्टेशनला रात्री 1:30ची एक शेवटची गाडी येते, ती मला माहिती होती. मी त्या गाडीचं प्लॅन केला होता की त्या गाडीच्या खाली लाईफ एंड करायचं. आणि ते उभा होतो रेल्वे स्टेशनला आणि तेव्हा मला पटकन एक थॉट आला की तू मरशील, लोक घरातल्यांना त्रास देतील, हे घरातले ते पण सॉल्व्ह करतील, पण तुझ्या त्या 2 मुलांची काय चुकी आहे? त्यावेळेस मला आठवतं माझा कबीर, म्हणजे माझा मोठा मुलगा 4 वर्षाचा होता आणि छोटा मुलगा 2 वर्षाचा होता. म्हटलं त्यांची काय चुकी आहे? त्यांना जन्माला यासाठी नाही घातलं की त्यांनी आयुष्य त्यांचं बापाशिवाय घालवावं. आणि त्या मोमेंटला मी पटकन फिरलो मागे आणि परत निघून आलो. तो मला माझा का मिळाला की मला तो का मला ते कर्ज फेडायचंय. आणि त्या कर्जाच्या नादामध्ये मी ऑलमोस्ट 1.5 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो. त्या रेल्वे स्टेशनवरती मी गमवायला गेलो तर आयुष्य, पण मला माझं आयुष्य तिकडे खऱ्या अर्थाने परत मिळालं. पुढच्या 12 ते 13 महिन्यामध्ये पूर्ण कर्ज नील करून टाकलं. तो का इम्पॉर्टंट होता? म्हणून मी माझ्याकडनं जे शिकतात, माझे मित्र असतील किंवा कोणी असेल, त्यांना मी एक गोष्ट काय म्हणतो की तुमचा का स्ट्रॉंग करा. तुझं का स्ट्रॉंग असेल तुमचा, तर मग यू डोंट नीड टू टर्न अराउंड.